मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मी कधीपासून बघते आहे, तुम्ही काहीच बोलत नाही आहात, शांत आहात. म्हाळसा, मला तर असं वाटतं की तू मला तुझ्या वचनातून मुक्त करावंस. म्हणून तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? नाही म्हाळसा, मी रागावलो नाही. खरं म्हणजे रागवण्याचा प्रश्नच येत नाही. माझी आणि बानूची भेट होणं हे किती महत्वाचं आहे हे आता तुम्हा साऱ्यांना ठाऊक झालं आहे. हो, पण मी देखील हा निर्णय तिच्या भल्यासाठीच घेतला आहे. म्हाळसा, हे मला ठाऊक आहे, परंतु बानूला मात्र ठाऊक नाही. तेव्हा घडलेल्या घटनेवरून बानूने नको तो अर्थ लावायला नको, एवढंच मला सांगायचं आहे. त्यातून तू तिला जे काही सांगितलं आहेस त्याचा तिला धक्का निश्चितच बसला असेल. तेव्हा ह्या साऱ्याला सामोरे जाण्यासाठी तिची मानसिक सिद्धता नसणार. तेव्हा या अशा क्षणी तिने नको तो निर्णय घ्यायला नको, असं मला सांगायचे आहे. पण तुम्हाला वचनातून मुक्त केल्यावर तिला साक्षात्कार होईल असं थोडीच आहे. परंतु निदान त्याला आरंभ तरी निश्चित होईल. या क्षणी तरी माझ्या मनात केवळ तिचाच विचार आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. पण अजून तरी मी माझा निर्णय मागे घेईन असं मला वाटत नाही. हे श्री नारायण, हे श्री महालक्ष्मी देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. देवेंद्र, गडावर तुमचं स्वागत आहे. तुम्ही गडावर येणार असं वाटलंच होतं. देवी, शची आणि मी बानूच्या बद्दल चिंतित होतो. बानूची भेट घेण्यासाठी जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथं घडलेला प्रकार कळला. खरं सांगायचं तर त्याच संदर्भात प्रत्यक्ष खंडेरायांची भेट घ्यावी म्हणून मी इथं आलोय. श्री खंडेराय आणि म्हाळसा अंतःपुरातच असतील ह्या क्षणी. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ह्या संदर्भात त्यांची भेट घेणं उचित ठरेल. हो, चला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.